उल्हास नदी आणि चंद्राची नदी जिथे येऊन मिळते ते आपटी गावातील दोन नद्यांचे संगम। बदलापूर आणि कल्याणवरून या ठिकाणी येण्यासाठी मार्ग आहे। कल्याण तालुक्यामधील आपटी गावामध्ये हे मंदिर आहे। या मंदिराचे संगम जर तुम्ही म्हणले तिथली लोक म्हणजे लोकलचा जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला बरोबर तिथे घेऊन जाते। जाण्यासाठी खूप रस्ता कठीण आहे आणि तुम्हाला इथून तिथून मार्ग शोधत जावा लागतो। त्यासाठी लोकल्सला तुम्ही सोबत घेऊ शकता। तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत आपटी कल्याण येथील आपटी गावात आणि इथे जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचं पांडवकालीन मंदिर आहे। तर आज आपण इथे काय काय ॲक्च्युअली आहे हे कसं सर्व आपण जाणून घेणार। जर तुम्ही इथे येत असाल तर इथे कुठल्या तरी लोकल्सला घेऊन या, कारण इथे येणं भरपूर कठीण आहे। इथे वाटत नाही आहे, गाडी वगैरे लवकर येत नाही, बट लोकल्सला घेऊन आले तर ते तुम्हाला बरोबर रस्ता दाखवतील आणि तुम्ही इथे इथपर्यंत पोहोचाल। तर तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवतो एक्झॅक्ट। मी आता जस्ट पोहोचले। हे आपल्या पाठीमागे मंदिर आहे आणि इथे आतमध्ये कसं शिवलिंग वगैरे आहे हे मी तुम्हाला दाखवतो। येथील लोक म्हणतात पांडवकालीन आहे, पण या मंदिराचे अवशेष पाहता असं वाटतं की याचं संवर्धन केलेलं आहे आणि हा किती जुना असेल याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे। बट आपण लोकांना तर आता टाळू नाही शकत, हा पांडवकालीन असू शकतो। आणि याचे मी ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला इथे थोडे वेगळे चेंजेससुद्धा वाटले, जे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। समोरच दोन नद्यांचे संगम आणि येणारी पॉझिटिव्ह वाइब। जवळच स्थित असलेलं शिवमंदिर एकदम खूप असे एनर्जेटिक तुम्हाला इथे वाटेल। खूप वेगळा अनुभव तुम्हाला इथे जाणवायला मिळेल। आता इथे समोरच आपल्याला इथे दिसेल नंदी, खंडित झालेलं नंदी। ओके, हे खंडित का मुघलांनी केलं काय माहित नाही आपल्याला। तुम्हाला दिसेल इथे असे अर्ध काम केलेले शिवलिंग आहेत भरपूर। ओके, आणि इथे गाभारा देखील होता, हा तुम्हाला दिसत असेल। तर इथे पांडवांनी असं म्हणतात की इथं पांडवांनी बांधकाम करायला घेतलेलं आहे आणि सकाळ झाली कोंबडा अडवला म्हणून बांधकाम इथे स्टॉप केलेलं आहे। जर इथे तुम्ही एक्झॅक्टली बघाल तर इथे पूर्ण काहीच काम दिसत नाही आहे, शिवलिंग वगैरे कुठेच नाही दिसत आहे। फक्त वरती असा छप्पर दिसतो आणि एक विंडो वगैरे असं दिसते बस। म्हणजे मला वाटतं इथे बांधकाम करायला घेतलेलं आणि ते स्टॉप केलेलं आहे। इथे जस्ट नजर गेली आणि इथे तुम्हाला दिसत असेल एक कोस आहे सापाने जोडलेली, दिसत असेल। इथे काम कमी असल्यामुळे इथे कोस वगैरे सर्व अशी भीती आहे साप वगैरेची। सो आतमध्ये एंट्री वगैरे करू नका कधी। आता इथे महाशिवरात्रीला जत्रा भरते, तर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल त्याच्या बाजूलाच एक छोटंसं असं मंदिरासारखं शेड केलेलं आहे। इथे शेडच्या याच्यामध्ये तुम्हाला इथे शिवलिंग दिसेल, या शिवलिंगमध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता। हा जो शिवलिंग आहे हा खरंच खूप वेगळा शिवलिंग आहे, मग दिसत असेल इथे। आशू, हे काय लिहिलंय रे? इथे काहीतरी लिहिलेलं आहे असं। ॲक्च्युली हे पांडवकालीन असून माझा अंदाजे हे शिलाहार जमान्यातील असेल। जर इथे मी थोडंसं लक्ष देऊन बघलं तर इथे काहीतरी लिहिलेलं आहे। ओके, तुम्हाला दिसत असेल इथे काय लिहिलेलं आहे मला एवढं समजलं नाही, फक्त मला प हा क्लिअर दिसला, प ट आणि इथे ध आहे आय थिंक। मी याचा एक फोटोग्राफ पण टाकेल म्हणजे तुम्हाला समजेल इथे काय लिहिलेलं आहे। पटधन हा अक्षर समजत नाहीये, पटध क आहे की आणि हे 7 आहे असं नाही, 2 वाटतं मला। तर आपण असं समोरून बोललं तर 2 वाटतो, एक्झॅक्ट काय आपल्याला माहित नाही। ही अशी शिवलिंग आहे।
एक्झॅक्ट इथे मी बघल्यानंतर मला असं वाटतं की हे पांडवकालीन तर आहेच. इथे आपण मिथ काय बोलू शकत नाही. पांडवकालीन असू शकतो आणि पांडवकालीन आहेच. पण इथे ना मला असं वाटतं की शिलार लोकांनी सुद्धा इथे बांधकाम केलेला प्रयत्न केलेला आहे. असं म्हणतात की या नदी पात्रामध्ये एक दुसरं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ओके, त्या नदी पात्रामध्ये मंदिर असेल कारण इथे पुढे बांध बांधलेला आहे, म्हणजे धरण बांधलेलं आहे. त्याच्यामुळे इथं पाणी साचलेलं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. ते असं म्हणतात, मला असं वाटतं की ते मंदिर शिलार लोकांनी बांधलं असेल. इथे 5 पांडव जे होते त्यांनी भरपूर ठिकाणी अर्धवट काम केलेलं आहे, म्हणजे मंदिराचं काम अर्ध सोडलेलं आहे. तर अशा ठिकाणी शिलार राज्य जे होते, शिलार लोक कधी आलती, जवळजवळ 1200 वर्षापूर्वी ही शिलार लोक होते. आणि या शिलार लोकांनी बदलापूर झालं, इथे कल्याण विभागामध्ये अंबरनाथचं शिवमंदिर, अंबरनाथचं शिवमंदिर हे तर शिलार लोकांनीच बांधलेलं आहे. 100% तिथे फिक्स झालेलं आहे, शिलार लोकांनी बांधलं. मला असं वाटतं की तेच सेम बांधकाम इथे सुद्धा ट्राय केलेलं, बट इथे ते सक्सेसफुल त्यांचं झालं नाही. शिलार लोकांनी इथे पाण्यामध्ये तो मंदिर जो आहे तो मला असं वाटतं की शिलार लोकांनी बांधला असेल, कारण पाण्यामध्ये मंदिर जो आहे त्याला सोन्याचा कलश वगैरे आहे. कारण ती शिलार लोक खूप श्रीमंत होती आणि त्यांच्याकडे तेवढी पावर होती. आता तुम्ही अंबरनाथचं शिवमंदिर जर बघलं असेल तर तुम्हाला समजलं असेल की इथे कसं उत्खनन केलेलं आणि कशी डिझायनिंग वगैरे बनवलेली आहे. ते काही विकृत लोकांनी त्याची तोडफोडसुद्धा केलेली आहे आणि तेच विकृत लोक इथे सुद्धा आले असतील आणि इथे खूप गोष्टी अशा खंडित केल्या असतील. म्हणजेच मुघल वगैरे हे लोक आले आणि त्यांनी केलं असेल, कारण ही नदी एरिया आहे. शिलार लोक इथे का असतील, कारण शिलार लोक नदी किनारी राहायचे, जिथे पाणी असायचा आणि नदी किनारी राहून ते लोक शिवलिंग बनवत असत. आणि शिलार लोक, शिलहार या शब्दातच शिव लपलेलं आहे आणि शिवलिंगाची ती पूजा करायचे. तर एक्झॅक्ट मला असं वाटतं की इथेच त्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला असेल. आणि नदीच्या आतमध्ये जो मंदिर आहे तो कम्प्लीट आहे, तो एकतर पांडवकालीन असेल किंवा शिलार लोकांनी पूर्ण कम्प्लीट केलेला असेल. जसं अंबरनाथचं शिवमंदिर आहे एक्झॅक्ट तसंच असेल, कारण एरंजाड साईडला सुद्धा एक शिवमंदिर म्हणजे शिवलिंग आहे. तिथे भरपूर असे एरिया तसा आहे, म्हणजे तो जसं शिवलिंग आपण बोलतो ते शिलार लोकांनीच बांधलं असेल असं मला तर एक्झॅक्ट वाटतं. आणि जर आपण अंबरनाथचा जर पाहिलं असेल तर तिथे मला वाटतं ते लोक पोचली नाही जास्त. म्हणजे कोण, हे मुघल लोक जे आहेत त्यांना शिवाजी महाराजांनी पोचून दिलं नाही. शिवाजी महाराज आता यांचं काय रोल आहे, जर शिवाजी महाराज ज्यावेळी शिलार लोकांच्या नंतर यादव काल आला, यादवांच्या नंतर कोणच नव्हतं, मग नंतर मुघलांची सत्ता होती. ओके, त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनी जिकडे तिकडे उत्खनन केलं आणि शिलार लोकांचे जे किल्ले वगैरे होते त्याच्यावर आपलं वर्चस्व करून एक्झॅक्ट परफेक्ट असा एरिया त्यांनी बनवला. आता मी तुम्हाला तो नदी पात्रात कुठे मंदिर आहे ते सुद्धा दाखवेल आणि घोड्याची पावटा बोलतात त्याला, ते सुद्धा आहेत. पण ते नदी क्रॉस नाही करू शकत कारण मला पोहता नाहीत. आणि आता मला असं वाटतं की ते धरणसुद्धा बंद करणार आहेत, तर तो बंद केला तर आपण तो मंदिर इथे दिसेल तर मी नक्कीच येईल, आपण त्याचासुद्धा रेकॉर्ड करू. इथे जर तुम्हाला दिसत असतील हे पायऱ्यांसारखा एरिया आहे. आय थिंक इथे पायऱ्याच आहेत आणि रिफ्लेक्शन मुलं दिसत नाही. हे अशा पायऱ्या सरळ तुम्हाला इथे खाली मंदिरात जातात. एक्झॅक्ट या इकडे मंदिर असेल, असं सरळ जर गेलो आपण तर इथे या साईडला समोर इकडे कुठेतरी मंदिर असेल. ओके, आणि जर आपण बॅक साईडला जर गेलो, ओके, इकडे सुद्धा अशा पायऱ्या तुम्हाला दिसतात. इथून हे जे सिमेंटचं बांधकाम आहे याच्यानंतर जर आपण पुढं असं गेलो तर इकडे आपल्याला असं याच्याच पायऱ्या दिसतात. आणि हे इथं असं पाण्यामुळे मला वाटतं दसले आणि इकडून तुम्हाला येण्यासाठी इथून ऑप्शन आहे. ओके, इथून तुम्ही असं या पायऱ्यांच्यावर येऊ शकता आणि समोरचा व्ह्यू सुद्धा खूप मस्त आहे, खूप म्हणजे खूप छान आहे, दिसतच असेल. आणि इथे समोर आपल्याला अशा तुकडे झालेले पायऱ्या दिसतात. इथे कोणीतरी जात असेल पहिले आणि इथून जायचे तिथे लोक त्या याच्यामध्ये, या समोरच्या एक्झॅक्ट पॉईंटमध्ये. प्रयागराजवरील संगमची वाईब देणारा हा 2 नद्यांचा संगम. महाकुंभला तर गेलो नाही, पण इथेच साक्षात शिवशंकराचे दर्शन झाले. हे ठिकाण देखील कमी नाही. इथे आल्यानंतर तुम्हाला इथला ऑरा जाणवेलच. आणि अद्भुत असे की इथले शिवलिंग, आणि नुसतं शिवलिंगच नाही तर नदी पात्रात असलेलं मंदिर हे देखील अद्भुत आहे. येथे स्थानिकांमध्ये एक जण येणाऱ्या शिवरात्रीला नदीमध्ये असलेल्या मंदिरात जाऊन पूजा करतो.
हे स्थान बदलापूर, कल्याण, अंबरनाथ या तिन्ही ठिकाणांपासून जवळ आहे. लँडमार्क सांगायचं झालं तर शांतीसागर रिसॉर्ट हे जवळच आहे आणि म्हणजेच शांतीसागरच्या दुसऱ्या बाजूला हे मंदिर वसलेलं आहे. आपण नक्कीच या पवित्र जागेला भेट द्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदम भवम भवानी सहितम नमामि. परत एकदा सांगतो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही लोकल गाईड घेऊनच या, कारण भरपूर इथे येण्यासाठी म्हणजे ऑप्शनच नाही आहे. रस्ता एकदम तुकडा मुकडा आहे, तुम्हाला येता पण येणार नाही. इथे तुम्हाला फक्त काय सांगायचं, संगमावर घेऊन चला तर तुम्हाला इथले लोकल लोक नेतील, कारण इथे सपोर्टिव्ह आणि केअरफुल चांगले आहेत लोक. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपली व्हिडिओ इथेच एंड करतो.